नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। या ढिसाळ प्रशासनाचं करायचं काय? वर पाय। या कुलगुरूचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। ते झेंड्यावर मुंडकं वर पाय। आयुक्त कार्यालयाच्या कामानुसार अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या तोत्या प्राध्यापकाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। अरे हा आवाज कोणाचा? आवाज संघटनेचा। अरे हा आवाज कोणाचा? आवाज संघटनेचा। अरे या प्राध्यापकाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या तोत्या प्राध्यापकाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। अरे या कुलगुरूचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। अरे या कुलगुरूचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। आवाज संघटनेचा जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? या बॅनरवाल्या पुढे। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। समोर आपण निदर्शने करता, काय मागण्या आहेत, काय सांगा? आमच्या मागण्या 6 मागण्या आहे आमच्या। सर्वप्रथम आमचे सामाजिक संघटनेचे मच्छिंद्र उबाळे हे मागच्या 4 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। प्रशासनाने कुठलीही त्याच्यावरती कारवाई केली नाही आहे। त्यांची तब्येत खूप हललेली आहे। बोगस डिग्री देऊन मुन्नाभाई पंकज शिंदे यांनी मागच्या 17 ते 18 वर्षापासून संत ज्ञानेश्वर महाविद्यालय इथे ते कार्यरत आहे। कुलगुरूंना पण आम्ही 6 महिन्यापासून निवेदन देतो, तरीही त्यांनी आमच्या कुठल्याही पत्राचं प्रत्युत्तर दिलेलं नाही आहे। आणि त्यानंतर त्यांच्यामुळे त्यांनी बोगस डिग्री घेतल्यामुळे आपल्या सर्व सामान्य व्यक्तीवरती त्याचा प्रभाव पडतो आहे। कारण की त्यांनी मुक्त विद्यापीठामधून डिग्री घेतली आहे। आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, आपण MBBSची डिग्री घेतली आहे। MBBS इन द सेन्स की तुम्हाला प्रॅक्टिकली तिथे जावंच लागणार, तुम्हाला सर्व प्रॅक्टिकली दाखवावंच लागणार, करावंच लागणार। नाही तर असं अननोन व्यक्ती येऊन, डॉक्टर येऊन एखादा स्वतःचं हॉस्पिटल टाकलं तर पेशंटवर किती प्रभाव पडेल त्याचा। सेम यांनी असं मुक्त विद्यापीठातून फेक डिग्री घेतली आहे। फेक डिग्रीच्या माध्यमातून भूगोल विषय त्यांनी हे घेतला आहे। जिथे प्रॅक्टिकल आहे ते सोडून त्या दुसऱ्याच विषयावरती शिकवत आहेत। आणि संत ज्ञानेश्वर महाविद्यालय हे यांची मान्यतासुद्धा रद्द व्हावी ही आमची शासनाला नम्र विनंती आहे। मॅडम, मुलीची पडताळणी केली आहे का? केली आहे आम्ही। टोटल आमच्याकडे पत्र आहे, डॉक्युमेंट आहे। त्या बेसिसवरच आम्ही इथपर्यंत आलो। आमचा माणूस तो 4 दिवसापासून उपाशी आहे, आमरण उपोषण ठेवलेलं आहे। आमच्याकडे टोटल प्रूफ्स आहे, एव्हिडंट आहे, म्हणूनच आम्ही इथपर्यंत आलो। आपण UGC कडे यांचे तक्रार केली का? सर्वांकडे आम्ही तक्रार केली, सगळ्यांकडे 6 महिन्यापासून आम्ही ऐकले मागे लागले। यांच्यावर गुन्हा दाखल केला का? पोलीस स्टेशन मध्ये यावेळी 420 नुसार गुन्हा दाखल होतो। कुठलाही गुन्हा यांनी दाखल आपण का नाही केलं? आम्ही आता करण्यासाठीच उपोषणाला बसलो सर। उपोषणाचा आणि गुन्हा दाखल करण्याचा संबंध काय? ॲक्च्युअलमध्ये आम्ही सर्वात पहिले जेव्हा कुलगुरूंना पत्र दिलं, आयुक्ताला पत्र दिलं, सर्वांना पत्र दिलं, त्यांनी आम्हाला बोलले की तुम्ही आरामाने पहिले उपोषण वगैरे करा। जर इथे गुन्हा त्यांनी दाखल नाही केला तर आम्ही कारवाई करू, त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे। विद्यापीठ UGCच्या अंडर येते, राज्यपालांच्या अंडर येते, विभागीय आयुक्तांच्या अंडरमध्ये हे येत नाही, त्यांचं याच्यावर वर्चस्व नसतं। याबाबत काय करणार तुम्ही आता? आम्ही राज्यपालला डिरेक्टली, जर आम्हाला इथून काही रिस्पॉन्सिबिलिटी, आम्ही राज्यपालकडे डिरेक्टली जाऊ। उद्या उपमुख्यमंत्री शहरात आहे, याबाबत तुम्ही त्यांची भेट घेणार का? हो, घेऊ, नक्कीच घेऊ। धन्यवाद। आपलं नाव? पार्टी पाटील, छावा महिला आघाडी शहरात प्रदेशाध्यक्ष। धन्यवाद। कुलगुरूचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या कुलगुरूचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। पोषणाकडे पाठ फिरवणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। पोषणाकडे पाठ फिरवणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय।